कांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नोका व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. कांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला. जो सवाल सध्या कांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागला. ज्या सवालाच्या अनुसार अखेरीतून 15 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेरीतून 15 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी दरपातळी आहे ती दरपातळी 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या कित्येक आठवड्यापासून कांद्याचा बाजारभाव हा स्थिर दिसतो. त्यात कधी सौम्य तेजी तर कधी सौम्य मंदी, ती पण एका रेंजमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सध्या दिसत आहे. जर इथून 15 ऑगस्टपर्यंतचा विचार केला तर इथून 15 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% वाढणारच आहे. पण हा प्रश्न आहे की कांद्याचा बाजारभाव का, किती व कशा पद्धतीने वाढणार आहे. चला समजावून सांगतो. बघा मित्रांनो, आता ज्या कंडिशनला आपण आहोत तर आता आपण ऑगस्टचा या ठिकाणी सुरुवातीच्या काही दिवसांचा जर आढावा घेतला तर या दिवसांमध्ये कर्नाटकची कांदा आवक ही खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये होत असते. पण यंदाच्या वर्षी कर्नाटकची कांदा आवक व त्याचबरोबर आपण जर बघितलं तर दक्षिणेतील राज्यातील जी कांदा आवक आहे ती बऱ्यापैकी घटलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट बघितली तर त्या तुलनेमध्ये कांद्याची मागणी मात्र भयंकर प्रमाणात आपल्याला दिसत आहे. या सर्वांचा ओव्हरऑल विचार केला तर इथून 15 ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी ही चांगली राहणार आहे. पण पुरवठा मात्र इथून आपल्याला 5 ते 15% कमीत कमी 15 ऑगस्टपर्यंत घटताना आणखीन दिसणार आहे. याचा जर आपण विचार केला तर याच्या अनुसार जसा मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण होईल तसा हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला आधार देईल आणि हा जो आधार आहे तो आधार कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी 15 ऑगस्टपर्यंत तेजी प्रदान करणार आहे. या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव इथून 15 ऑगस्टपर्यंत कमीत कमी 300 ते 500 तेजी आपणास दाखवू शकतो. या तेजीमध्ये कांद्याची दरपातळी ही 2500 रुपये प्रति क्विंटल पासून 2800 ते 2900 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकते. मग अशा परिस्थितीत ही 300 ते 500 तेजी समजा आली तर या तेजीमध्ये आपण कांदा विकायचं की थांबायचं. तर माझं काय मत आहे की भविष्य हे उज्ज्वल आहे. तरी देखील आपण सर्वांनी 2800 ते 3000च्या दरम्यान आपणास कांद्याचा बाजारभाव मिळाला तर इथे 20-25% कांदा विकायला काही हरकत नाही. त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री करावी, ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा. आता भविष्य देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे प्रतिक्रिया आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, असेच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.